चला तर मंडळी, आज आपण अगदी आरोग्यदायी अशी मेथीची पेज बघणार आहोत। थंडीमध्ये आवर्जून आठवड्यातून 2 वेळा तरी ही पेज घेणं आरोग्याला अतिशय उपयुक्त अशी आहे। करायला अगदी सोपी आहे, अजिबात कडू होत नाही। चला तर लगेचच रेसिपी पाहूयात। इथे मी 1 चमचा मेथी दाणे घेतलेले आहेत आणि 2 चमचे इथे मी बासमती तांदूळ घेतलेले आहेत। तांदळाचे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। आता हे रात्रभर आपण स्वच्छ धुवून भिजत ठेवायचे आहेत आणि दुसऱ्या दिवशी आपण सकाळी पेज करायची आहे। हे बघा, बघू शकता। आता हे स्वच्छ धुवून आपण रात्रभर भिजत ठेवणार आहोत। इथे मी बासमती तुकडा घेतलेला आहे। शक्यतो सुगंधित तांदूळ वापरावा, त्यामुळे खीर आपली अगदी छान अशी होते। आता हे स्वच्छ धुवून मी रात्रभर भिजत ठेवणार आहे। आता दुसऱ्या दिवशी सकाळी आपण पाहूयात, मस्त असे मेथी दाणे भिजलेले आहेत आणि हे जे पाणी आहे हे आपण वापरणार आहोत। हे बघा, छान असे हे दाणे आहेत ते फुगलेले आहेत। हे बघा, तांदूळही तुम्हाला दाखवते। हे बघा, छान असे तांदूळही भिजलेले आहेत, तुम्ही बघू शकता। आता लगेचच आपण खीर बनवायला घेणार आहोत। अगदी लवकर होते, काही वेळ लागत नाही, पटकन अशी शिजते। हे बघा, आता इथे मी मेथी दाण्याचं जे पाणी होतं ते वेगळं काढलेलं आहे आणि तांदूळ आणि मेथी दाणे गाळून घेतलेले आहेत। हे पाणी आपण खिरीमध्ये वापरणार आहोत। आता कढईमध्ये किंवा पॅनमध्ये 1 चमचा साजूक तूप घ्यायचं आहे। तूप व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये आपण हे गाळून घेतलेले मेथी दाणे आणि तांदूळ आहेत ते छान असे परतून घेणार आहोत तुपावर। हे बघा, हे तांदूळ आणि जे दाणे आहेत मेथी दाणे ते छान असे तुपावर परतले की खिरीची चव आणखीन वाढते। 2-3 मिनिटं छान असे परतून घ्यायचे आहे तुपामध्ये। हे बघा, अशा पद्धतीने आपण तांदूळ आणि मेथी दाणे छान असे परतून घेऊयात। हे बघा, तांदूळ आणि मेथी दाणे छान असे आपले परतून झालेले आहेत। अगदी मस्त खरपूस आपण परतून घेतलेले आहेत। आता त्यामध्ये आपण हे मेथीचे जे पाणी ठेवलं होतं ते घालणार आहोत, अर्धी वाटी। हे बघा, आता मेथी दाणे आणि तांदूळ शिजण्यासाठी आणखीन पाणी लागेल, त्यामुळे अंदाजाने आपण पाणी घालूयात। हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। माझ्या अंदाजाने आणखीन अर्धी वाटी पाणी इथे आपल्याला लागेल, म्हणजे वाटी सव्वा वाटी पाणी इथे आपण वापरूयात। हे बघा, आता व्यवस्थित मिक्स करून आपण 10 मिनिटं झाकण ठेवणार आहोत आणि छान असे दाणे आणि जे तांदूळ आहे तो छान असा शिजवून घेणार आहोत। आता आपण झाकण ठेवूयात। आता 10 मिनिटांनंतर आपण पाहूयात। हे बघा, छान असे आपले मेथी दाणे शिजलेले आहेत। एकदा आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि पाहूयात दाणे आपले शिजले आहेत की नाही। हे बघा, अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तांदूळ आणि जे मेथी दाणे आहेत ते अशा पद्धतीने व्यवस्थित स्मॅश करून घ्यायचे आहेत। मला वाटतं थोडंसं आणखीन पाणी लागेल, त्यामुळे इथे मी आणखीन अर्धी वाटी पाणी ओतते। हे बघा, आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते। हे बघा, व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आपण। हे बघा, खूपच कोरडी झाली होती म्हणून मी थोडंसं आणखीन पाणी वाढवलेलं आहे। पाण्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं, फक्त मेथी दाणे आणि तांदूळ आपला व्यवस्थित शिजला गेला पाहिजे, ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे। आता आपण चेक करूया की आपले मेथी दाणे आणि तांदूळ छान शिजलेत की नाही। हे बघा, तुम्ही बघू शकता मेथी दाणे सुद्धा छान अशी शिजलेले आहेत। आता त्यामध्ये इथे मी 2 चमचे ओलं खोबरं घालते। खिसलेलं ओलं खोबरं आहे ते घालूयात आणि इथे मी पाव वाटी गूळ घालणार आहे। हे बघा, खिसून बारीक केलेला गूळ आहे तो घालूयात आणि गूळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। हे बघा, गूळ छान असा आपण मिक्स करून घेऊया। आता आपण खिसून घेतलेला आहे गूळ, त्यामुळे अगदी 2 मिनिटात मिक्स होतो, तुम्ही बघू शकता। आता या खिरीमध्ये आपण गरम केलेलं दूधही घालणार आहोत। तुम्हाला असं वाटेल की आपण इथे खिरीमध्ये गूळ वापरलेला आहे आणि त्यामध्ये आपण जर दूध टाकलं तर दूध फाटेल, पण दूध अजिबात फाटत नाही, कारण आपण गरम करून दूध यामध्ये घालणार आहोत। एक साईडला मी दूध गरम करत ठेवलेलं आहे। हे बघा, आता गूळ छान विरघळून झालेला आहे। आता त्यामध्ये आपण गरम केलेलं दूध घालूयात। हे बघा, मस्तच आपली अशी खीर तयार होते। अगदी पौष्टिक रेसिपी आहे। बाळंतिणीला सुद्धा तुम्ही ही खीर करून घातलीत तर अतिशय उपयुक्त अशी आहे आणि थंडीमध्ये आपणही करून खाल्लीत तरी सुद्धा चालते। हे बघा, आता गरम केलेलं दूध यामध्ये अंदाजाने मिक्स करूया। जवळजवळ इथे मला वाटीभर दूध लागलेलं आहे। आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तुम्ही बघू शकता अजिबात आपलं दूध फाटणार नाहीये। हे बघा,
किती छान आणि दाटसर अशी आपली खीर तयार आहे. अजिबात ही खीर कडू लागत नाही. मेथी ही आरोग्यासाठी खूपच उपयुक्त अशी आहे. त्यामुळे अशी पटकन बनणारी खीर जर तुम्ही केलीत तर तुमचं आरोग्यही सुधारेल आणि तुम्ही बघाल चवीला अप्रतिम अशी लागते. हे बघा व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे. आता त्यामध्ये उकळ आलेला आहे, तुम्ही बघू शकता. अजिबात आपलं दूध फाटलेलं नाही आहे. त्यामध्ये आता इथे मी जायफळ घालणार आहे. मला जायफळ प्रचंड आवडते, त्यामुळे थोडं मी जास्तच घालणार आहे. त्यामुळे खीरची चव आहे ती आणखीन वाढते. हे बघा जवळजवळ आपली खीर तयार आहे. आता थोडंसं जायफळ मिक्स करूया आणि गॅस बंद करायचा आहे. तुम्ही बघू शकता अगदी झटपट अशी आपली ही मेथीची पेस्ट तयार होते. सकाळी कितीही घाई गडबड असली तरी अगदी 10 ते 15 मिनिटात तयार होते. आणि सकाळी किती घाई गडबड असली तरी फक्त रात्री दाणे भिजत घालायचे, मेथी दाणे आणि तांदूळ, आणि सकाळी करायची. मस्त असा पौष्टिक असा आपला नाश्ता तयार आहे थंडीसाठी. थंडीमध्ये आवर्जून ही मेथीची पेज करा आणि प्या. आणि मेथीची पेज जर तुम्हाला आवडली तरच माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हे बघा थोडंसं आपण इथे वरून पिस्त्याचे काप घालूया. मस्त अशी आपली ही पौष्टिक अशी आरोग्याला अगदी उपयुक्त अशी मेथीची सोपी पेज तयार आहे. अशा साध्या सोप्या रेसिपींसाठी खाद्यरुची चॅनलला पाहत राहा आणि रेसिपी आवडली तरच सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया. धन्यवाद.